नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता आहे मी नेरळला आणि आजचा प्लॅन असा आहे की आपण चाललो आहे पेप किल्ल्यावर ट्रेक करायला. सो आता सकाळचे वाजले 5:30 आणि आता आम्ही इकडून निघालो आहे मामांच्या घरातून. सो आता पुढे मामा बोललेत की गाडी कुठपर्यंत जायचं, टू व्हीलर कुठपर्यंत जातो बोल आता जाऊ तिथे चालू जाऊ. ठीक आहे. तर आता माझं टू व्हीलर घेणार आहेत आणि ते तिकडे पार्क करून पुढे मग ट्रेक चालू आहे आपला. स्वतः आमची सुरुवातच ॲज युजल गेटपासून झालेली आहे. किती वेळ लागेल तरी 5:30 वाजला आहे. आमचा टार्गेट असा होता की सूर्योदय व्हायच्या आधी आपण किल्ल्यावर पोचलो पाहिजे. पण आता असं झालं की आता गेट पडला आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल या गेटचं काय सीन आहे. आता परत तेच झालं. आता वाजलेत 5:23. आता बघू आता पुढे काय होतं ते. म्हाताऱ्यांच्या वाटे थ्रू चाललो आहे आम्ही, कारण मामा बोलत आहेत की त्या 2 वाटे आहेत. एक ती दुसरी वाट आहे, तिथून आपल्याला सूर्योदय म्हणजे असं प्रॉपर दिसणार नाही, असं डोंगर वगैरे मध्ये येतील. सो आम्ही आता या मार्गाने चाललो आहे. आणि मी जस्ट टेम्परेचर चेक केला घेतला नेरळचा, 14 डिग्री सेल्सिअस आहे मित्रांनो. बेकार. आधी आम्हाला वाटलं एवढं काय नाही, पण नंतर आता जरा वाटलं की बघू. आता एकदा ट्रेक चालू झाली ना, आतमधली गरमी एकदा झाली मग काय प्रॉब्लेम नाही. तर आता डायरेक्ट बेस पॉईंटला गेल्यावर भेटू. Meanwhile, 2 मिनटं मी थांबलो होतो व्ह्यू दाखवण्यासाठी. हा बघा पूर्ण नेरळ आणि कर्जत सिटी इथून दिसते आपल्याला. एक नंबर व्ह्यू आहे. सो आता जास्त टाईमपास करत नाही, अजून आपल्याला खूप प्रवास बाकी आहे. सो ते करून घेऊया आधी, कारण आपला मेन जो टार्गेट आहे तो पेप किल्ल्यावर जाऊन आपल्याला सूर्योदय बघायचा आहे. सो लेट्स सी. a few moments later. तर मित्रांनो आता आम्ही गाडी इथे लावलेली आहे आणि आता अशा इथून आम्ही रेल्वे ट्रॅक आहे, असा आपला मिनी रेल्वे आहे, तिथून आता आम्ही सरळ चालत जाणार. आणि आता आपली सध्या तरी अजून ट्रेक चालू नाही, असं सरळच चालणं आहे. तर बघू पुढे डोंगर भाग लागेल तर. हा मामा बोलतो थोडी जंगल एरिया आहे. सो लेट्स सी. ट्रेक चालू झालेले होते. आता वाजले तर काहीतरी किती वाजले 5:51 झालं. आता बघू. आणि मी चेक केला की सूर्योदयाचा टायमिंग दाखवतं काहीतरी 7:04. बघू आता आपल्याला सूर्योदय भेटतो की नाही. तेव्हा मित्रांनो मामाने प्रिकॉशन म्हणून गाणी लावलेत, कारण जंगल एरिया आहे. सो दॅट कुठले काय प्राणी वगैरे असलं तर पुढूनच पळून जातात. असं काही प्रिकॉशनरी मेजर घ्यायला लागतात. आणि सीन असा आहे की आता आम्ही टॉर्च आणायला विसरलो आहे. सो आता मोबाईलच्या लाईटीच्या जीवावरती चाललो आहे. आणि व्ह्यू बघा मित्रांनो असं कायचं येतो इकडं. मेन जो टार्गेट आहे तो आता आपला बघू रीच झाला पाहिजे. टायमिंग समजत नाही. मामांची जी फ्लॅश आहे आपोआप बंद होते. सो आता कंटिन्यू करूया ट्रेक. बघू आता कुठपर्यंत, कारण सूर्योदय मला वाटते थोडं गडावर जाऊन बघणं थोडं इम्पॉसिबल वाटतंय, कारण मोस्टली 6:30 पावणे 7 वाजता होतो. सो लेट्स सी. पण हा व्ह्यू बघून मन भरला मित्रांनो. आता जरी उजेड नसलं तरी पण आला हो भाई. मित्रांनो आपण आता थोडा पुढे जाऊन थांबू, बघू थोडा व्ह्यू घेऊ, कारण गडावर आपल्याला सूर्योदय आता मोस्टली झालेला आहे बघा तिकडे त्या साईडला. आणि आपण आता बॅक साईडला असल्या कारणाने त्या डोंगराने ते झाकून घेतले. स्वतः बघू पुढे जाऊन. मामा बोलतो एक स्पॉट आहे तिथून दिसेल तुला. लेट्स गो. मित्रांनो सूर्योदय झाला आहे आता या पॉईंटवरती जिथे आम्ही थांबलो होतो. आणि तुम्हाला जस्ट दाखवतो बघा, एकदम भारी व्ह्यू आला इथून बघा. ते खाली सिटी एरिया आहे आणि सूर्योदय होतो. आम्ही काही पिक्चर्स पण घेतलेले तिथे. आणि बघू शकता इथं एक नंबर व्ह्यू आहे. मला जास्त टाइमपास नाही करतो, निघूयात आता. बॅग
लागला. लेट्स गो. चला मामा. आपण एक गाडी पण घेतली होती भाई सेफ्टीसाठी. लेट्स गो. चलो भाई. क्या कर रहे हो? मामाचं जरा जास्तच या झालं भाई. निसर्गामध्ये काय मामा काय बोलतो जरा खुलून. लेट्स गो. तर आता बघा मामा इथे काय बोलले थांबू म्हणून, कारण आता बघा आम्ही असं चाललोय ना, तर हा डोंगर आपल्याला मध्ये तिकडे त्या पॉईंटची. सो आता म्हणून आम्ही तिथे थांबून जरा एन्जॉय केला व्ह्यू. आणि आता डायरेक्ट किल्ल्यावर. इकडून पण बघा असं की डोंगर रांगा दिसल्यात आपल्याला. ही का आणि याच्या एकदम खाली येते. इथे एवढी खोल दरी डायरेक्ट समोरचा किल्ला पेर तो वाला समोर हा का? हा का? ओके मित्रांनो बघा तो आपला टार्गेटेड डेस्टिनेशन आहे. स्वतः तिथं झालं. कसं जाणार म्हणजे आता इथून परत खाली उतरायला लागेल. हां तर आपलं टार्गेट डेस्टिनेशन बघा पेप किल्ला. तिथे चाललो आज आपण. आणि मामा त्यांचं कौशल्य दाखवता ना बघा. लेट्स गो. Meanwhile, काय बोलला मी सध्या मला सांगा बरं. काय करत मित्रांनो बघा मामाने जस्ट मला माहिती दिली धक्कादायक बाई. आणि ती आताच येत आहे. मला वाटलं बोललो जस्ट काठी बिटी काय असं नॉर्मल साधा आपला प्राणी वगैरे आला तर कॉला बिला ऐकवेल. तर मामा डायरेक्ट बिबट्याची नाव घ्यायला लागलं बाई. त्यासाठी मामाने एवढी सेफ्टी घेतलेली होती. गाणी वगैरे लावलं होतं. सो गणपती दर्शन पहिले घ्यायचं नंतर घ्यायचा. आता जातानाच घेऊ. कारण आता मेन तर तिकडचा व्ह्यू चांगला दिसतो. अच्छा ठीक आहे. मग बघा तुम्हाला माहिती आहे या एरियातली. आपण मी तर पहिल्यांदा आले मित्रांनो. सो जाताना सरांनी तारीख घरी किंवा दाबेला असं किंवा गाव मात्रामध्ये आतमध्ये तिथून घाटतात वापस वरती. चालेल चालेल. व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो. एक नंबर व्ह्यू आहे. जिथे जे म्हणजे असं काही व्ह्यूची कमतरताच नाही आहे. निसर्ग रम्य वातावरण बोलू शकतो. आणि सह्याद्री बोलल्यावरती कायच बोलणार. तर आता मला वाटतं किती डिस्टन्स कव्हर केला आपल्या पॉईंटपासून जिथून निघलो तर अर्धा जातो ना चालतं. तरी किती आपण या चालून झालं असेल. आता असेल 10% झालं म्हणजे 5-6 झालं असेल. की तर अजूनपर्यंत आम्ही म्हणजे अशी चढण वगैरे काय नाही. जस्ट नॉर्मल चालतो आम्ही. तर झालाय किलोमीटर वाईज डिस्टन्स वाईज किती झालं सर? लावलं ना आपण तुम्ही लावलं समजलं. आज मी वॉच नाही घातलं स्मार्ट वॉच. सो काय समजलं नाही. बट एक अंदाज 2-3 3-4 झालं असं. 3 किलोमीटर चाललो असेल आम्ही. 4 झालं असं. 5 पण झालं. त्याच्या डोंगर रांग बघूनच मजा आली. डोंगरच डोंगर. तर मित्रांनो जसं तुम्ही रेल्वे ट्रॅकच्या रूटने पुढे चालत येता तुम्हाला काही अंतरानंतर अशी एक कमान लागते. तर जसं तुम्ही या कमानीच्या इथे पोहोचता तुमची खरी ट्रेक जी आहे ती चालू होते. इथून थोडं तुम्ही डिसेंड केलं की तुम्हाला 2 वाटा दिसतील. एक आहे कड्यावरच्या कडे जाण्याची वाट आणि एक आहे पेप किल्ल्याकडे जाण्याची वाट. तर आता पुढे ब्लॉक पहा. बघितला तो गणपती तिकडे. आणि नंतर आता इकडे आपल्या इकडे आणि डाव्या साईडला कडेवरचा गणपती आपल्याला जायचं आता उजव्या साईडला. ओके किल्ल्यावर. ठीक आहे. किल्ल्यावरती जाण्यासाठी बघा अशी काही वाट आहे. म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे. बट थोडं चालताना थोडं आजूबाजूला बघा कारण वाट थोडी बारीक आहे. सो धावत वगैरे जायचा प्रयत्न करू नका कारण खाली गेलं तर डायरेक्ट खोल दरी. तेच आपण पण सुद्धा आता पावले नीट टाकत जाऊया. असा विषय नाही आहे.
पण तो सिंहाचा पॅच कवर केल्यानंतर अशी एक थोडी पायवाट येते आणि नंतर थोडीशी एकदम नॉर्मल चढण आहे. आणि आता पुढे बघू. मामा बोलले की टोटल असे 4 सिड्यांचे म्हणजे एक तर कवर केलं आपण. अशी सोंडायला पण अशीच वाट आहे सेम, म्हणजे एक असं पॅच आहे तिथं अशी वाट आहे. रिस्की नव्हतं तो सायकल स्पॉट. आता आपण आलो शिड्यांच्या इथे. आता आपल्या पहिली शिडी उठायला सांभाळून काही प्रॉब्लेम होणार नाही. आपल्याला आता पेप किल्ला जो आहे तो प्रॉपर इथून दिसून येतोय. तर बघा ही वाट ही जी आहे ना, हा जो आहे तो पेप किल्ला आहे. तर ही जी वाट आहे ना बघा, ही अशी अशी गेली आहे. अशी जाऊन आपल्याला त्या किल्ल्यावरती पोहोचायचं आहे. एकदम प्रॉपर दिसतो इथून. आणि दुसरं काय आम्हाला बोलवतं इथून चंदेरी समोर दिसतं. हा का? आणि त्या मागे अच्छा अच्छा ठीक आहे. आता ही पायवाडा थोडी बारीक आहे पण ठीक आहे, नीट जाऊया आपण. अंबाजोन तिथे असं जायचे. तीच ना ही वाली हे मागे असते. आता बरोबर बोलली होती. मला बोलते तू असं टाकशील ढेंगा टाकत, ही वाट कमी आहे बोलते तुझ्या साईज नुसार. हाच वाला ना? हो भाई, म्हणजे असे केसेस झालेत का? बघा मित्रांनो, डायरेक्ट खोल दरी आहे इथून. जर म्हणून सांभाळून चाला, थोडं जास्त घाई गडबड किंवा आनंदाच्या भारत काय चालत येऊ नका इथे. आपला मेन उद्देश आहे महाराजांचा किल्ला बघणे. म्हणून जर तुम्ही गोष्टी करायला लागल्या तर लाईक अशी नावंसुद्धा पाडतात. आणि मग जे दुसरे नवीन ट्रेकर असतात ज्यांना इच्छा असते किल्ले बघण्याची, ते मग अशा इन्सिडेंट बघून ते यायला टाळतात. सो आपण एक त्यांना एक प्रिकॉशनरी आपण सांगितलं पाहिजे. सो ते सुद्धा एक प्रॉपर ट्रेक करू शकतील आणि असे जे निसर्गरम्य व्ह्यूज आहेत ते बघू शकतील. पण आता दम लागायला, कारण कधीपासून ट्रेक करतो आम्ही. आय थिंक दीड तासाच्या वर झाले सर. बघा घसरलं तर डायरेक्ट मी खोलदरीत जाऊ शकता. इथून भरपूर केसेस झालेले आहेत, ते डायरेक्ट खाली गेलेले आहेत. तर हा पॅच हा सांभाळून पार करायचा. एवढं काही रिक्स नाही, पण तुमच्यावर चालण्यावर डिपेंड आहे. आणि हे सांगा, पावसात जास्त रिक्स असते, उन्हात एवढं काही प्रॉब्लेम होत नाही. तर इथे बघा, इथे असं म्हणजे लाईक बनवलेले म्हणजे तयार ऑलरेडी झालेले आहे, जिथे आपण प्रॉपर हात वगैरे ग्रीप घेऊन पाय टाकून आपण हा पॅच कवर करू शकतो. म्हणजे आता मामा बोलले इथे, म्हणून मी काय व्हिडिओ वगैरे घेतली नाही. बोललो डायरेक्ट कवर केल्यानंतर व्हिडिओ घेईल, कारण रिस्की होतं थोडं. तर मामांकडे काय सवय ट्रेकिंग असल्यामुळे आपण जर नौके होते आता कंटिन्यू करूया. आणि एक मला एक किस्सा सांगितला बघा. इथून जर तुम्ही नीट उडी वगैरे मारायचा प्रयत्न केला आणि जर पायाचा तोल सटकला तर डायरेक्ट खाली. आम्हाला एक मला इन्सिडेंट सांगितला की ते जेव्हा मोहिमेला आले होते तेव्हा एकच ट्रेकर कोणतरी होती, ती डायरेक्ट पाय घसरून खाली गेली. तर त्याही तिचा म्हणजे हे केलं होतं, रोप वगैरे इथे लावून काहीतरी तिला रेस्क्यू केलं होतं. सो हा एक जरा नीट ध्यानात ठेवा इथे येताना. तर मित्रांनो, असे काही पॅचेस आणि डोंगर भागातला जो काही आपला ट्रेक होता तो कंप्लीट करत आपण फायनली पोचलो होतो पेप किल्ल्याच्या पायथ्याशी, किंवा आपण बोलू शकतो त्याच्या बेस पॉईंटशी. तर या अशा निसर्गमय वातावरणाचा आनंद घेत आम्ही आमचे पावले पेप किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या महादेवाच्या मंदिराकडे निघालो. सूर्योदय पूर्णपणे झाल्या कारणास्तव वातावरण खूप छान झालं होता आणि पुढील ट्रेकसाठी अजून ऊर्जा भेटत होती. तर आता पुढे पहा. ते बघा, अशी अशिक्षित लोक येऊन त्यांची नावं टाकून त्यांना काय वाटतं म्हणजे मला समजत नाही. अशी नावं लिहून त्यांना काय प्रूव्ह करायचं नक्की ते पण समजत नाही. त्यांची काय मेंटॅलिटी आहे किंवा काय त्यांचं त्यांनाच माहिती. प्रत्येक गोष्टीवर नाव लिहिणं आणि ती स्वतः कमवणं यात फरक आहे, हे तरी समजलं पाहिजे. काय म्हणजे आता काय बोलणार, जाऊ दे, नाही सुधारणार.
मामा बोलतात दिसा आता असते ना या काठी खाली झोपटवले असतं बोलतात. मला असंच केलं पाहिजे. तर हा बघा हा असा थोडा पॅच आहे. ह्याच्या पुढं सीडी आहे ना मामा. तर बघा असा थोडासा पॅच होता तो कवर केला. आता पुढे असं आपण आलो आणि असं खाली थोडं उतरलो आणि देन अशी चढण गेली असं कडेकडेने. आणि आता फायनली आपलं मोस्टली बोलू शकतो ना 90% कंप्लीट झालेलं आहे ट्रेक. तर आता फक्त या 2 शिड्या राहिल्यात ते कवर केले की आपण पेप किल्ल्यावर पोचू. तर मित्रांनो, पेप किल्ल्याची ही मुख्य वाट नसल्या कारणाने येथे आपल्याला कोणत्या प्रकारचे शिवकालीन पायऱ्यांचे अवशेष दिसत नाही व महादरवाजासुद्धा इथे आपल्याला दिसण्यात येत नाही. ही जी काही शिड्यांची वाट आहे ती आपल्या सोयीसाठी बांधण्यात आली होती, जेणेकरून ट्रेकर्स हा किल्ला सर करू शकतील. पेप किल्ल्याचा महादरवाजा आपल्याला मागच्या बाजूला पाहायला मिळतो, जे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आता मामा बोलले की बघा अशा 2 वाट्या आहेत. इथून खालून भोलेनाथाचं मंदिर येतं तिथे आपण जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर मग पूर्ण किल्ला आपण सर करूया. आणि जे का आपण फ्रूट्स आणलेत ते खाऊन घेऊया, थोडं आराम करूया. तर पुढचं बघू. सांगितलं इथं आपल्याला असे 1 2 3 आणि हा एकदम पूर्ण एक मोठा आहे. असे आपल्याला 3 पाण्याचे टाके बघायला भेटतात पेप किल्ल्याच्या इथे. आणि इथे महादेवाचं मंदिर आहे. तर आता तिथे आपण दर्शन घेऊया आणि थोडे इथे बसून थोडा व्ह्यू एन्जॉय करूया. आणि नंतर मग किल्ल्यावर जाऊन जे काय आपलं थोडं नाश्ता वगैरे आणलं ते करून घेऊ आणि नंतर मग किल्ला सर करू. तर मित्रांनो, जेव्हा आपण मंदिराच्या इथे येतो आपल्याला 2 मुख्य वास्तू पाहायला भेटतात. त्यातील एक म्हणजे पेवी देवीची मूर्ती. असं म्हटलं जातं की या दुर्गाचं नाव पेवी देवीच्या नावावर दिलं असेल. पेवदुर्ग हा विकट दुर्ग म्हणून सुद्धा बोलण्यात येतो. तर आम्ही दोघं पेवी देवीचं आणि महादेवाचं दर्शन घेऊन पुढच्या वाटचालीस निघालो, कारण आपला जो मुख्य टार्गेट आहे तो म्हणजे किल्ला सर करणे ते अजून पूर्णपणे राहिलं होतं. आता हा जो काय सुंदर पॅच होता तो आम्ही कवर केलेला आहे आणि तिकडे मामा एन्जॉय करतात. तर ही छोटीशी रोपवे आहे जे काही म्हणजे आता जेव्हा मोहिमे वगैरे होतात तेव्हा मटेरियल वगैरे काय हेवी असेल तर ते तिकडून इकडे आणण्यासाठी ट्रान्सपोर्टसाठी ही रोपवे वापरली जाते असं मला मामाने मागशी सांगितलेलं आहे. आणि आता ही जी डायरेक्ट वाट आहे काही टेन्शन नाही, डायरेक्ट गडावरती जाणार. सो पण हा जो मला पॅच खूप आवडला बघा. तुम्ही जेव्हा याल इकडे पेप केल्याल तर या पॅचने नक्की या, खूप भारी पॅच आहे. आणि जो काय येताना जो व्ह्यू भेटतो सकाळी जर मोस्टली तुम्ही आलात तर एक नंबर तुमचं मन प्रसन्न होईल, एवढा चांगला व्ह्यू आहे. येस आता इथून डायरेक्ट गडावरती जाऊया या वाटेने. मित्रांनो आपण आहोत आता पेप किल्ल्याच्या एका बुरुजाच्या इथे बघू शकता. तर आता सध्या बघा बुरुजा पूर्ण एवढा होता पण आता सध्या पडक्या अवस्थेत आहेत. आणि पण ते आपल्याला हे बघायला भेटते की इथून जो पूर्ण जे काही मावले इथे बुरुजाचे इथे राहत असतील त्यांना पूर्ण असा पूर्ण व्ह्यू भेटत असेल. म्हणजे जर कुठले तिकडून मुघल सैनिक आले वगैरे हां तर इथून त्यांना असं पूर्ण बुरुजावरून पूर्ण अशी नजर ठेवता येत असेल. प्रचंडाचा आनंद घेत आणि या व्ह्यूचा आनंद घेत आता आम्ही मस्त की थोडा रेस्ट करतो आहे. कारण आपण मला तर असं वाटतं की ती लगातार 2-2.5 तास चालू आहे ना आपली ट्रेक. सकाळी आम्ही काहीतरी 5:30 वाजता आम्ही 5 वाजता निघलो आम्ही. 5-5:30 वाजता किती 5:30 वाजता ना घरून का हां घरून 5:30 आणि इथे मला 5:51ला आम्ही ट्रेक चालू केली आणि ते आता जाऊन आम्ही प्रॉपर किल्ल्यावर आलो आहोत. तर सफरचंद खाऊन घेतो, थोडं इथे व्ह्यू एन्जॉय करतो आणि मग फायनली आपला पूर्ण किल्ला जो आहे तो मामा आपल्याला दाखवतीलच, ते सर करू आपण. सो चला मित्रांनो आता बुरुजाच्या इथून जाण्याआधी मी तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून आलो ते बघा. ही जी वाट आपल्याला दिसत आहे ना तसं आम्ही त्या वाटेच्या कडेकडेने आलो, म्हणजे त्याच वाटेने आलो आहे. पण आता तुम्हाला हां तर बघा ही
ही जी वाट आहे ना ती आता आपल्याला खूप बारीक दिसत असेल, पण येताना आहे म्हणजे बऱ्यापैकी वाट आहे. आणि तो बघा तो जो रिस्की बेस तुम्हाला बोलवतो एवढाच आहे, बाकी एकदम पूर्ण वाट एकदम नॉर्मल आहे, अशी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता आपण चाललो आहे इथून बुरुजावरून. सफरचंद वगैरे खाल्ला आम्ही, थोडी एनर्जी आली. आता तिकडे जाऊया. मामा थोडी माहिती येते आपल्या किल्ल्यावरती जे काय म्हणजे वास्तू आहेत वगैरे त्यांची. तर चला. बुरुज बघितलं, त्याला लागून जी तटबंदी आहे तिचे पण थोडेफार अवशेष आपल्याला बघायला भेटतात तिथे. तर असं म्हणजे तुम्ही एक अंदाज लावून घ्या आपले हा जो बुरुज आहे तो किती मोठा असेल, उंचीने सुद्धा आणि लांबीने सुद्धा. तर बघा, तर आता अशी सरळ वाट आहे किल्ल्याकडे जायला. तर मित्रांनो, जर आपल्याला कोणत्याही दुर्गाची पूर्ण माहिती हवी असेल तर आपल्यासोबत एक गाईड असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या दुर्गाविषयी माहिती भेटते आणि तिथे असलेल्या विविध वास्तू, शिवकालीन अवशेष नक्की कुठे कुठे स्थित आहेत ते समजतं. तर आजच्या ट्रेकमध्ये माझ्यासोबत माझे मामा होते, यांनी मला पूर्णपणे गाईड केलं आणि पूर्ण दुर्गाची माहिती सांगितली. असं काहीसा पॅच आहे. तर इथून जर असं म्हणजे कुठल्या पण गड किल्ल्यांवर सर करत असेल तर अशा पॅचमध्ये जरा नीट पाऊलला टाकताना जरा नीट टाका, किंवा म्हणजे अशा कुठल्या धुंदीत टाकू नका. कारण विषय असा आला, बोलता बोलता मी मागाशी अशा याच्यात गावतात का खालची म्हणजे दिसत नाही की किती लेवल आहे काय येते. सो माझ्या म्हणजे असा एक मोठा खड्डा होता, तर त्यात पाय जाऊन मी घसरलो थोडा. बाकी काही सीन नाही आहे. सो मला असं वाटलं होतं लाईक आपलं सायको प्रशील दादा त्याची व्हिडिओ बघितलेली मी, त्याने सुद्धा ही गोष्ट सांगितली होती. सो आता ती जस्ट अनुभवली मी. सो तुम्हाला सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा. हे दिवाळ्यांचं ठिकाण आहे, पण मॅपवरती दिवाळ्यांचं ठिकाण म्हणून दिलं, पण एक हे दिवाळ्याचे ठिकाण नसून एक समाधी असे वाटते. कारण दिवाळ्यांचे ठिकाण असं इथे मध्येच कोण लावू शकत नाही. जिथे दिवे एकतर मंदिरात तिथे लावतात किंवा आपले जे मेन वस्तू आहेत तिथे लावतात. अशा ठिकाणी दिवे कोण लावू शकत नाही. अच्छा, एक समाधी म्हणून वाटते एक. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, इथे समाधीचा एक अवशेष म्हणजे आपण बोलू शकतो की समाधी स्थळ असा एक इथे आहे, आणि तिथे आपल्याला दिवासुद्धा बघायला भेटतो आहे. सो मामाने दिलेल्या माहितीनुसार एक दिवा लावण्याचा स्पॉट नसून फक्त एक समाधी स्थळ असू शकतो. तर चला आता पुढे अजून काय काय आपल्याला बघायला भेटतं. आता तिकडून आम्ही आता इकडे आलो आणि मामाने सांगितल्यानुसार बघा इथे आपल्याला थोडे बुरुजाचे किंवा आपण बोलू शकतो त्याच्या लगेच असलेल्या तटबंदीचे आपल्याला थोडेफार अवशेष बघायला भेटत आहेत. आता तिथे एक होता आणि हा दुसरा बुरुज. आता बघा ह्या बुरुजाचे मला वाटतं एवढंच फक्त अवशेष बाकी हा थोडा त्याची कंडिशन एवढीच आपल्याला सध्या बघायला भेटते. आणि खाली पण बघा, खाली आपल्याला अजून एक तटबंदी बघायला भेटते बघा इथे लावलेली आहे. तर असं बघा बुरुजांचे जर मी स्पॉट जर नीट पाहिले तर बघा हा जो बुरुज आहे इथून तुम्हाला पूर्ण अशी एरिया कवर होते. तर महाराजांचं म्हणजे जे काय आर्किटेक्चर होतं वगैरे आपण बोलू शकतो त्याही बरोबर एकदम प्रॉपर केलं होतं, सो दॅट जास्तीत जास्त एरिया त्यांना कवर करता येईल आणि शत्रूंवर नजर ठेवता येईल. तर हा एक बुरुज आपल्याला बघायला भेटला इथे. बुरुजावरती जे मावले म्हणजे तिथे स्थित असायचे त्यांच्यासाठी असे छोट्या झोपड्या किंवा आपण घरांचे चौतारे आपण बघू शकतो इथे. चौतारे ते आपण पाहायला मिळतो. इथे खूप सारे चौतारे आहेत, पण गवत असल्यामुळे तर आता आम्ही गडाच्या एकदम मागच्या बाजूला आहेत, कारण आपण आता बघू शकतो इथे पूर्ण काय बोलू शकतो आपण सावली आहे. उन्हाचा जो काय पूर्ण गडाची जी सावली ती त्या डोंगरावर पडलेली आहे. आणि अशी काही वाट आहे यायची म्हणजे इथं चांगली अशी वाट काय एवढी रिस्की नाही आहे, पण आपल्याला मागची बाजू बघायची होती गडाची. सो आम्हा इथून घेऊन आले. अशा 3 वाट आहे टोटल, एक आणि 2 आणि अशा वरती एक डायरेक्ट वाट आहे ती मंदिराकडे जायला. तो चला पूर्ण अशी तटबंदी बांधलेली आहे तिकडे बघा, इथे तुम्हाला दिसेल. तर मामा बोलतात की ते तलाव होता आता पूर्ण तो गाळ भरला आहे त्यात माती वगैरे जाऊन, आणि त्याची हाईट आता बघा इथपर्यंत आलेली आहे. प्रॉपर इथे आपण बांधकाम बघू शकतो तटबंदीचं. हा जरी इकडे जरी वरती कातल असलं पण बघा बांधकाम आपल्याला दिसतो इथे. आम्ही इथे कडेकडे चालत आलो, आपल्याला अजून एक तटबंदी इथे दिसलेली आहे बघा. बांधकाम पण बघा तुम्ही प्रॉपर आहे. तर अशी आता या स्थितीमध्ये आपल्याला तटबंदी दिसते. तर आता पुढे आपण डायरेक्ट आता गडाच्या वरती प्रॉपर जाऊया आणि तिथून आपल्याला पूर्ण व्ह्यू आजूबाजूचा कसा दिसतो आणि गडावरील असलेले अवशेष वास्तू ते पण बघूया. मित्रांनो आता आपण राजवाड्याचा जो चौथार आहे त्याचा आपल्याला अवशेष बघायला भेटतात बघा.
इथे जर मी तुम्हाला समोर जाऊन दाखवतो, बघा चौतारा आहे इथे. आणि जस्ट वरती जाण्यासाठी गडावरती इथे बघा पायऱ्यांचं सुद्धा अवशेष आपल्याला बघायला भेटत आहेत. आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ते शिवकालीन आहेत आणि ह्या आता मला वाटते बनवलेल्या आहेत. हा जो ही जी वाट आहे ती आता बनवलेली आहे. बाकी बघा तिथे पण आहे आणि इथे पण तटबंदी बघायला भेटते बघा. आता आपल्याला हा पॅच कव्हर करायचा बघा. असं जाऊन आपल्याला ती एक गुफा तुम्हाला दिसते का तिथे, तिथे तिथे सुद्धा जाऊ आपण, बघू आता. आणि हे बघा कातला कोरलेल्या पायऱ्यासुद्धा आपल्याला बघायला भेटते शिवकालीन. तर ते आपण बघूया आणि तिथून डायरेक्ट आता वरती आणि किंवा त्या गुफेच्या इथे बघू मामा काय बोलतात तिथे जाऊ. तर आधी हा पॅच कव्हर करूया. पण आता मामा बोलत आहेत की बघा इथून आपल्याला कोरलेल्या पायऱ्या असं दिसत आहेत बघा, इथे पण प्रॉपर दिसत आहे. तर आता मामा बोलत आहेत की आता गवत असल्यामुळे त्या वाट बोलतात की अशी वाट असेल, कारण आता बघायला गेलं तर यायचं बघा सिर्फ असं जाऊ नये म्हणून अशी वाट असणार, ती वाट नसेल. तिथून जी आपण खाली गेलेली आहे ना ती वाट नाही, प्रॉपर जी गडावर जाण्याची वाट आहे ती हीच आहे असं मामा सांगतात. आणि अजून एक गोष्ट आपल्याला तिथे पाण्याचा एक टाका बघायला भेटतोय बघा, पाणी साचलेलं तिथे. काय हे पण पाय बघ बनवलेलं आहे, कोरून केलेलं आहे. कोरीव काम बघू शकता मित्रांनो. ही पायरी आहे तशी छोटीशी, तो ती गेले म्हणजे ती. हा आम्ही वरून पॅच कवर करत इथे आलो. तर आता इथून आम्ही ती तुम्हाला वरून पाण्याची टाकी दाखवली ना, तिथे आम्ही जाऊन बघणार आहोत. तिथे तुम्हाला जवळून दाखवतो काय ते. आता समोर बघ खाली उतरणं तो बरा इथून समोर दिसतंय बांधकाम. अरे इथं बघ, हा बघ हा पूर्ण बांधकाम केलेलं आहे. हे पाण्याच्या ह्याच्यानं हे झालं. पाण्यामध्ये सर ही पण पायरी आहे, बघ ही पायरी होती. ओके, तुम्हाला जी वरून पाण्याची टाकी दाखवली बघा, आपण आलोय तिथे. आणि तिथे येण्यासाठी बघा असे मधीत खाचे दिलेले, सो दॅट आपण तिथून वरती पाणी वापरू शकतो. आणि जर पाणी जास्त ओव्हरफ्लो झालं तर तेव्हाच्या काळात बघा खालून एक होल आहे काहीतरी आणि तिथे एक वाट दिलेली, जेणेकरून पावसाळ्यात जर जास्त पाणी झालं तर महादरवाजाच्या इथे न येता पाणी डायरेक्ट तिथे खाली जाईल. मित्रांनो आता आपण आहोत महादरवाजाच्या इथे. एक किल्लाचा महादरवाजा आपण बघू शकतो. हा एकमेव महादरवाजा आहे बघा. इथे लिहिलेलं सुद्धा आहे, आताच्या पाठी लावलेली आहे. आणि त्याच लगत आपल्याला इथे एक मारुतीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. सो लाईक आता इथून बघायला गेलं तर आता इथे एक लोखंडी शिडी लावलेली आहे. तर त्या काळात सुद्धा आपण असं एक अंदाज लावू शकतो की इथे लाकडाची किंवा वगैरे शिडी लावली असणार वरती येण्यासाठी. कारण आता पुढे जर बघायला गेलं तर काहीच असं म्हणजे कोरीव काम आपल्याला दिसत नाही आहे पायऱ्यांचं. पण जसं मी खाली आलो आहे याच्या शिडीने, जर आपण इथून जर खालून बघितलं तर कोण बोलणार ना की इथे महादरवाजा असेल. तर हा पण लाईक आपण बोलू शकतो की स्ट्रॅटेजिकली हा इथे बनवला असणार. आणि वरती चढण्यासाठी बघा असे इथे खाचे दिलेले, सो दॅट वरती चढता येईल. आणि माहीत एक शिडीसुद्धा असू शकते जेणेकरून महिला वरती जात असतील महादरवाजाने. तर आता पुढे बघूया. पुढे आता ती एक गुफा आहे ती एक्सप्लोर करूया. आणि आता इथून तुम्हाला प्रॉपर दिसत असेल बघा, जी काही भिंत आहे महादरवाजाची ती इथून तुम्हाला प्रॉपर दिसत असेल. असा काहीसा रूट होता. अशी भुयारी आपण पाहिली. आता त्याला लगतच लागून बघा अजून एक आपल्याला भेटलेली आहे इथे. आणि त्यापुढे तिथे बघा महाराजांची मूर्ती ठेवलेली, तिथे जाणार आहोत आम्ही. तर आपण एक तिथं पहिली भुयार एक पाहिला, आता इथे आपण दुसरा भुयार पाहूया. तो सुद्धा तसेच परिस्थितीत पाण्यामध्ये जास्त भिजलेला दिसतोय. गाल पण आहे जास्त, दिसत तर नाही जास्त काही, पावसाच्या मुळे पूर्ण गालामध्ये भरलेला आहे ते. हा सुद्धा खूप खोल असा भुयार आहे. इथे काहीतरी जंगली प्राणी राहतात असं मस्त ते पाय दिसतात आपल्याला. तर मित्रांनो अशा प्रकारच्या भुयार आपल्याला खूप साऱ्या किल्ल्यांवर पाहायला भेटतात. तर नक्की यांचा उपयोग काय ते आधी आपण समजून घेऊया. ह्या प्रकारच्या भुयाऱ्या आपल्याला धान्य कोठार किंवा दारुगोला ठेवण्यासाठी वापरण्यात येत होत्या, जेणेकरून शत्रूला त्यांची भनक लागू नये व ते सुरक्षित राहावे.
जसं आपण तिथून चढून त्या बुहेरी मार्गाकडून आलो तर इथे आपल्या महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती बघायला भेटत आहे. तर ही मूर्ती पाहिलीनंतर आपल्याला लगेच त्याला लागून गुहा आहे, ज्याच्यासाठी आपण इथे आलो. त्या गुहेत आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर गुहेत एकदम अशी जे काय ते चांगलं पेंटिंग वगैरे करून ठेवलेली आहे. खूप काय म्हणजे महाराजांचा इतिहास वगैरे किंवा या किल्ल्याबद्दल अशी माहिती इथे लिहिलेली आहे. अशी आपल्याला गुहा इथे बघायला भेटते. तर ते या साईडला जाऊन बघूया. तर आता बसतो आणि जेवण करून घेतो. आता खूप दमलोय, खूप काही गोष्टी पाहिल्या आणि आता हा निसर्गाचा आपण व्ह्यूचा आनंद घेता घेता तर जेवून घेऊया. आता जेवण वगैरे करून झालेलं आहे. तर आता वरील जो बाकी गड आहे तो आपण सर करूया. आता बाकी खरं म्हणजे मामाने सांगितलं की जर हा गड किल्ला बघायचा असेल तर आपल्याला म्हणजे असं जे गडच्या मागची बाजू जी आपण खरी समजतो ती मागची बाजू नसून समोरची बाजू. आता आपण तिथे महादरवाजा पाहिला तर तिथे लाईक असं या ठिकाणी जर आपण असं चालत चालत आलं तर इथे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी पाहायला भेटतात. जसं गडावर एवढं काय आता अवशेष राहिले नाहीत, पण इथे ह्या साईडला मामाने का आणलं कारण इथे एवढे सारे आता तीन बुहेऱ्या बघायला भेटल्या. नंतर तटबंदी, महादरवाजा, नंतर ही गुहा. तर अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्या इथे. तर आता इथून परत आपण वरती जाऊया आणि वरती गड एक्सप्लोअर करूया. चला. तर मित्रांनो बघा, आपण त्या गुहेच्या इथे होतो. तर तिथून असं येऊन इथून वरती चढून परत आपल्या या वाटेला होतो, जिथून आलो होतो तिथे आलो. तर आता डायरेक्ट पुढे वरती गडावर जाऊ. पहिले हां पुढे झोपडीनंतर ते पाखं लावलेलं ते तसा विषय घेतला. ओके. पायरी येते बरोबर पायरी पायरी चावतात. आपण तिथून आलो. तर आता इथे बघा, इथे प्रॉपर आता आपल्याला बघायला भेटतात जे काही वाडे असायचे म्हणजे गडावरती त्यांच्या पायऱ्या आहेत आणि हा त्यांचे काही अवशेष आहेत. बघा इथून त्या घराची एंट्री असेल चौताऱ्याची. बघा ही दरवाजाच्या एंट्री जे आपले असतात ना खांब ते आहेत. इथे लिहिलं सुद्धा आहे वाड्याचे अवशेष. आणि आता इथे बघूया भिंत पण आपल्याला दिसत आहे बऱ्यापैकी. फायनली अशी थेट चढण जी पार करून आपण फायनली पोचलोय वर. इथे सुद्धा एक पाण्याचा टाका आहे आणि याच्यावरती आपला मेन बालेकिल्ला आहे. बाकी इकडून व्ह्यू बघा. इकडचा थोडा टप्पा मला थोडा गडबड वाटला. आलो कसा विसा क्रॅम्प आलता माझ्या लिटरली पायाला. बट ठीक आहे. लिटरली अशी खूप मोठी चढण होती ती आता करून आपण आलो आहे. तिथून आलो चढून वरती असं आणि देन इथून वर आलो. इथे आपल्याला एक मंदिर बघायला भेटतंय आणि इथून जो प्रॉपर जो काम केलेलं आहे कन्स्ट्रक्शनचा खूप भारी आहे. बघा आपल्याला असा पूर्ण वरचा किल्ल्याचा भाग जो आहे तो दिसतोय. हा खरं तर म्हणजे बालेकिल्ला आहे. तर मित्रांनो, आम्ही पूर्ण बालेकिल्ला सहर केल्यानंतर आणि थोडी विश्रांती घेऊन परतीच्या प्रवासाकडे निघालो. कारण दुपारची वेळ होती
आणि खूप डिहायड्रेशनसुद्धा होत होतं. आजच्या भटकंतीबद्दल सांगायचं झालं तर मला खूप छान वाटलं, कारण किती दिवसानंतर मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन असं काही एक्सप्लोअर केलं. खरं तर मी यासाठी माझ्या मामांचे आभार मानतो. मित्रांनो, एक तुम्हाला छोटासा एक हे देण्यासाठी व्ह्यू देण्यासाठी तुम्हाला सांगतो. बघा आम्ही इथे गेलेलो, तो वरती सफेद मंदिर दिसत आहे ना, आम्ही तिथे गेलेलो. तुम्ही लांबून एक आयडिया लावू शकता आता तो किती उंच आहे. ते ह्या डोंगरावरून असं खाली उतरून परत त्यावरून चढून असं कडेने तिथे गेलेलो आम्ही. तर फायनली पेब किल्ल्याची ट्रेक संपवून आम्ही कड्यावरच्या गणपतीचं समोरून दर्शन घ्यायला आलो आहोत. तर बघू शकता तुम्ही किती मोठी अशी प्रतिमा आहे. आपण इकडून कुठून तरी पाहिलं होतं गणपती. बघा ह्या साईडून कुठून तरी. हां, बुटा वगैरे काढलेले आहेत. बघा इथून प्रॉपर दिसत सुद्धा नाही आहे. मूषकराज बघा, बोललेलो बरोबर बोलले, माझ्या साईज माझ्यापेक्षा मोठा जाऊन सगळ्यात पाय वाजतात. चल तर मित्रांनो, फायनली आपला पूर्णपणे ट्रेक जो आहे तो संपलेला आहे. आता आम्ही येऊन पोचलो इथे सकाळच्या पॉईंटला, जिथे आपण आपली 2 व्हीलर पार्क केलेली होती, बघू शकता. आणि आता ती म्हातेऱ्यांचा जो काय हायवे आहे, एक प्रकारे घाट बोलू शकतो आपण, तो लागलेला आहे आपल्याला. तर हा एकदम मला असं वाटतं डिटेल ब्लॉग असणार आहे, कारण आपल्यासोबत मामा होते ज्यांना पूर्ण गाडाची माहिती आहे, कुठे काय आहे वगैरे ते. तर मी याच्यात म्हणजे खूप साऱ्या छोट्या गोष्टी गाडाबद्दल त्यात टाकलेल्या आहेत आणि दाखवलेल्या आहेत. तर आता ब्लॉग मी इथंच एंड करतो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय महाराष्ट्र.